5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे आज. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक शिक्षक होते आणि भारताचे राष्ट्रपती पण झाले होते. त्यांची आठवण म्हणून आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो. आज सहजच सकाळपासून शिक्षक दिन आणि मग आपण जे काही घडतो अगदी बालवयापासून जे काही बोलायला शिकतो आपण किंवा जे काही समाजामध्ये वागावं कसं किंवा अभ्यास केल्यानंतर कसं आपल्याला स्थैर्य प्राप्त होऊ शकतं, असं बाळकडू जे आपल्याला बालवयामध्ये कुणाकडनं मिळतं. ठीक आहे, आईवडील तर करतातच, आपल्याला मार्गदर्शन करतात, सतत सोबत असतात. पण जे काही घडणं आहे ते शिक्षकांमुळेच आहे. म्हणून सर्वप्रथम अगदी इयत्ता पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या माझ्या सर्व शिक्षकांना अतिशय मनःपूर्वक मी वंदन करतो, नमन करतो. काही शिक्षक आज मला माहिती आहे की या जगात नाही आहेत, पण त्यांचं योगदान हे माझ्यासोबतच जाणार. मला घडवण्यामध्ये प्रत्येक शिक्षकाचा काही ना काही त्यांनी मला दिलेला अंश आहे ना, त्यामुळे तो माझ्यासोबत आहे. म्हणून कोणतेही शिक्षक जरी आज या जगात नसले तरीही त्यांनी दिलेल्या शिक्षेच्या रूपाने, त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या रूपाने, त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाच्या रूपाने ज्या जोरावर मी चालतो आहे ते सतत माझ्यासोबत असणार आहे. म्हणूनच या सर्व शिक्षकांचा मी खूप खूप मनःपूर्वक आदर करतो, वंदन करतो त्यांना. आणि सहज मी तुम्हा सगळ्यांना विचारतो आहे की काय हो, तुम्हाला आठवतं का तुमचे 1ली ते 10वीपर्यंतचे वर्गशिक्षक कोण होते ते? मला हा व्हिडिओ स्टार्ट केल्या ही एक कल्पना सुचली आणि मी सहज स्वतःला लगेच 5 मिनिटात चेक केलं माझी स्वतःची मेमरी किती आहे. तर मी आत्तासुद्धा तुम्हाला या कॅमेऱ्यावर माझ्या सर्व वर्गशिक्षकांची नावं सांगू शकतो, अर्थात आडनावं. 1ली छत्रेबाई, रेल्वेच्या स्कूलमध्ये माझं 1लीचं शिक्षण झालं. 2रीपासून मी शाळा बदलली, सेवा सदन हायस्कूल, ते जेव्हा मुलांचं आणि मुलींचं असं कंबाईन होतं. 2रीला माझ्या आईची एक बालमैत्रीण होती, नाईकबाई, आज नाही आहेत पण त्या माझ्या क्लास टीचर होत्या. 3रीला वांगणकर म्हणून मॅडम होत्या, त्या आहेत, त्यांना आरोग्य संपन्नता आणि दीर्घायुष्य लाभो. त्यांचंही माझ्या जीवनामध्ये खूप छान योगदान आहे, कारण 3री म्हटलं तर तसं थोडंफार छान समजायला लागलेलं असतं आपल्याला आणि मग मिळणारं मार्गदर्शनसुद्धा आपण विसरू शकत नाही. 4थी सौ इनामदार मॅडम, यांच्याविषयी मला सांगावं असं वाटतं. 4थीची ही माझी क्लास टीचर. मी जेव्हा सोलापूर शहरामध्ये 2015 साली वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट करणार याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर जे 22 पेपरमध्ये माझ्या फोटोसहित ती माहिती फ्लॅश झाली की अमुक अमुक तारखेला हा XYZ कलाकार प्रशांत विजय राजे, राहणार सोलापूर, असं माझा फोटो पाहून माझ्याविषयीची माहिती वाचून कार्यक्रमाच्या दिवशी आवर्जून उपस्थित राहिलेल्या माझ्या 4थी या वर्गाच्या क्लास टीचर. पहा मित्रांनो, प्राथमिक शाळेचं हे शेवटचं वर्ष. 1ली ते 4थीला आपण प्राथमिक म्हणतो. प्राथमिक शाळेमध्ये ज्या मॅडमचं योगदान आहे, माझ्या बोलण्याचं जे काही एक पाया रचला जातो तो प्राथमिक शाळेतच रचला जातो ना. तिथूनच आपण हळूहळू बोलायला शिकतो आणि शेवटी आज तेच बोलणं शिकत शिकत आज मी हा बोलण्याचाच धंदा करतो आहे, अँकरिंग करतो, मोटिवेशन देतो लोकांना. आज यूट्यूब चॅनल चालवतो आहे, स्वतःचा प्रोग्रॅम करतो, स्वतःच्या कविता प्रेझेंट करतो
1.5-2 तास लोक छानपैकी रमतात, तेव्हा प्रत्येक शोच्या नंतर मनोमन मी माझ्या प्रत्येक शिक्षकाला, या जीवनरस्त्यात भेटलेल्या गुरुतुल्य मित्रांना, काही सिनियर मंडळींना ज्यांच्याकडं पाहून पण मी काही शिकलो, काही सिनियर आर्टिस्ट लोकांना, बॉलिवूडचे अमिताभजी हे सुद्धा त्याच पठडीत बसतात. जरी आमनासामना काही शिकवताना झालेला नसला तरी आपण कोणाला तरी आदर्श मानतो, तेव्हा तो आपला गुरुच असतो. त्याच्याकडून आपण काहीतरी कण घेतच असतो ना, अगदी नक्की घेत असतो. आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, त्याचं व्यक्तिमत्व आवडतं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्यामधला काही कण आपण उचलण्याचा, घेण्याचा, अनुकरण करण्याचा प्रयत्न नक्की करतो. शेवटी आपण माणूस आहोत ना, सामान्य माणूस आहेत. तर या 4थीच्या मॅडमचं मला खूप अप्रूप वाटलं, इनामदार मॅडमचं, की जी माझी वर्ग शिक्षिका होती 4थीच्या वर्गात असताना. आजही त्यांचं त्या काळातलं म्हणतात ना, की शाळेतल्या काही आठवणी आपण कधी विसरू शकत नाही. आजच पहा ना, तुम्हाला मी विचारतो आहे 1ली ते 10वीचे क्लास टीचर कोण होते, आपण आडनावं लिहून ठेवा, मला नंतर कळवा. माझ्या अगदी जवळच्या माझ्यासोबत शिकलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा मी माझ्या मित्रांना पण विचारतो आहे, मैत्रिणींना विचारतो आहे, की तुम्हाला आठवत असेल तर मला तसं कळवा. आज व्हॉट्सअपवर काही माझे स्कूलमेट्स आहेत संपर्कात. चला, हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे. 4थीपर्यंत आपण आलो होतो. 5वीला आमच्याकडं एक बबलेश्वर नावाच्या मॅडम होत्या सिद्धेश्वर शाळेत, त्या क्लास टीचर होत्या. 6वीला होनवाड नावाचे सर होते, जे इंग्लिश शिकवायचे. जे काही थोडंफार इंग्रजी शिकलो त्याची सुरुवात होनवाड सरांपासून झाली असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. 6वीचा तो वर्ग, समोर सिद्धेश्वरचा तलाव, अतिशय रमणीय अशी आमची ती इमारत, आणि त्या शाळेत माझा 6वीचा वर्ग होता, पहिल्या मजल्यावर. आज या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सगळ्या शिक्षकांच्या आठवणी आणि या शाळेतल्या रम्य आठवणी, या आठवणींमध्येच माझा आज हा 5 सप्टेंबर दिवस नक्की छान जाईल याचीही मला खात्री वाटते. सिद्धेश्वर हायस्कूल हे सिद्धेश्वर देवस्थानच्या या ट्रस्टचं हायस्कूल, आणि त्या हायस्कूलचे आम्ही सगळे विद्यार्थी, माझ्या सगळ्या स्कूलमेट्ससाठी मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे, ज्यांनी मला 5वी ते 10वी या सिद्धेश्वर शाळेत साथ दिली, जे माझ्यासोबत वर्गात होते, ज्यांनी माझ्यासोबत तिथून 10वी होऊन बाहेर पडलो आम्ही सगळे, अशा सर्व मित्रांनासुद्धा मी या व्हिडिओद्वारे खूप खूप मनःपूर्वक नमस्ते करतो, हाय म्हणतो, हॅलो म्हणतो, आणि मैत्रीच्या लँग्वेजमध्ये सोलापुरी भाषेत, काय बे, कसा आहेस बे. चला मित्रांनो, मस्त रहा. आपल्याला जितके म्हणून आपण सध्या आहोत, संपर्कात आहोत, एकमेकांच्या संपर्कात राहूयात, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्याचा प्रयत्न करत राहूयात. जरी शाळा सोडून आपल्याला बरीच वर्ष झालेली असली तरी आपण पाहतो ना, आपल्या शहरातसुद्धा हरिभाई देवकरण किंवा आपल्या शाळेचे सुद्धा अजूनही 1975चे विद्यार्थीसुद्धा एकत्र येतात. चला, आपण पण कधीतरी असं भेटत राहूया. जे संपर्कात आहेत ते एकमेकांच्या टचमध्ये राहूयात. मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, संपर्कात राहण्यासाठी तसं फारसं काही लागत नाही, आणि शाळेतली मैत्री ही कधीही न संपणारी मैत्री असते. 6वीला होनवाड सरांतर्फे क्लास टीचर म्हणून ते आम्हाला इंग्रजी शिकवायचे. त्यांचं इंग्रजी शिकवण्याची एक हातोटी आजही आठवते. तसं पाहिलं तर आतून प्रेमळ माणूस, परंतु होनवाड सर वर्गावर येणार म्हणजे काय विचारू नका. तेव्हा म्हणजे एक प्रकारची भीती मनात असायची. अर्थातच प्रत्येक शिक्षकाच्या विषयी ही आदरयुक्त भीती प्रत्येक विद्यार्थ्याला असतेच ना, आणि ती असायलाही हवी. पण तो जो आदर असतो, तो एक उच्च कोटीचा आदर असतो. तो आदर कधीही कमी होत नाही. भलेही स्कूल लाईफमध्ये कित्येक सरांचा आपण मार खाल्लेला आहे ना, मी तर खाल्ला आहे. आणि अर्थातच ते जे काही आपण शिक्षा होते आपल्याला, ते आपल्याला मारतात, रागवतात, म्हणून काय ते आपले कायमचे दुश्मन वगैरे असं होत नसतात. फक्त ते तेवढ्यापुरतं वाईट वाटतं की सगळ्या मुलांसमोर, सगळ्या मुलींसमोर तुम्ही मला मारलंत म्हणून आपण थोडंसं आतल्यात रडत असतो, घरी जाऊन रडत असतो, तिथंही रडतो कधी कधी. हे सगळं होतं. हे दॅट इज आवर स्कूल लाईफ. आणि ह्या ज्या शाळेच्या गमती जमती आहेत ना, ह्या कधीही न विसरता जोग्यात, कधीच विसरू शकत नाही आपण. आता पहा ना, हे सगळे क्लास टीचर माझ्या डोळ्यासमोर आले. आज आता होनवाड सर आहेत का नाहीत याची मला कल्पना नाही, पण असतील तर त्यांनासुद्धा शुभेच्छा मी अर्पित करतो. 7वीला आम्ही आलो, इमारत बदलली गेली आमची, आणि मोठ्या इमारतीमध्ये, म्हणजे आमची मोठी शाळा, 6वी नंतरचे वर्ग
तिथे भरायचे होमकट्ट्याच्या समोर, म्हणजे लक्ष्मी मंडईकडे जाणारा रस्ता, रिपन हॉल आणि सिद्धेश्वर शाळा याच्यामधून एक रस्ता लक्ष्मी मंडईकडे जायचा. आणि या शाळेच्या अवतीभोवती शाळेच्या आठवणी सांगायच्या म्हणजे आमच्याकडे जानेवारी महिन्यात ग्रामदैवताची जत्रा भरायची. संक्रांतीला खूप मोठा उत्सव असतो आमच्याकडं. सिद्धेश्वर मंदिरातला हा उत्सव आम्ही सगळ्यांनी आता खूप ठिकाणी ते वाचलं पण असेल, खूप व्हिडिओज पण आहेत, हे सगळं पाहिलं असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती येते, म्हणून तिथं खोलात जात नाही मी. 7वीला जेव्हा आम्ही हा बिल्डिंग बदलून मोठ्या इमारतीमध्ये आलो तेव्हा सगळं वातावरण पण बदललं आणि मग 7वीपासूनचे सर ते पण निराळे. 7वीला माझे क्लास टीचर होते मायनाळ सर, आज ते नाही आहेत. गणित हा विषय शिकवायचे. अतिशय मृदू स्वभावाचा, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. अर्थात प्रत्येक शिक्षक हा एक चांगलं व्यक्तिमत्वच होता. स्पेसिफिक मी कोणाला एकाला असं मी म्हणतोय, इतरांना नाही म्हटलं याचा अर्थ वेगळा घेऊ नका. मायनाळ सरांची मला अतिशय चांगली आठवण आहे अजूनही. अतिशय मंद चालणं, म्हणजे त्या व्यक्तीला कधी राग आला की नाही हेही तुम्हाला समजणार नाही. कधीही कुणावर रागावलेलं, वर्गात कुठल्याही विद्यार्थ्याला काही रागाने बोललेत असं कधीही घडलेलं मला आठवत नाही. दुसरे एक 7वीला आम्हाला एक सर होते, ते इंग्रजी शिकवायला यायचे, झुंजे सर. यांची स्पेशालिटी म्हणजे झुंजे सर हे आमच्या सिद्धेश्वर हायस्कूलचे क्रिकेटचे सर होते. क्रिकेटची जी टीम असायची आमची शाळेची, ती बऱ्याचशा कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायची. त्यावेळेस लक्ष्मी ट्रॉफी नावाची ट्रॉफी होती, इंटर स्कूल मॅचेस व्हायच्या. आणि थोडंफार क्रिकेटची रुची माझ्या घरात असल्यामुळं, माझा भाऊ आपल्या शाळेचाच एक क्रिकेटर होता आणि तो माझ्या पुढे होता, त्यामुळं झुंजे सर त्याला चांगलं ओळखायचे आणि मला त्याचा भाऊ म्हणून थोडीशी त्यांच्याकडनं स्पेशल ट्रीटमेंट मिळायची. होतं असं शाळेमध्ये की थोडी जर तुमची कुठे काही ओळख असेल किंवा इफ यू आर अ स्पोर्ट्समन, तेव्हा तुम्हाला शिक्षक लोक थोडंसं वेगळ्या नजरेने बघतात. जी पहिले 3 मुलं असतात, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर किंवा 5पर्यंतची, 5व्या क्रमांकापर्यंत पर्सेंटेजनी वर्गामध्ये हुशार विद्यार्थी जे असतात त्यांना स्पेसिफिक नावाने सगळे शिक्षक लोक ओळखत असतात. अर्थात त्या यादीत मला कधीही बसायचा चान्स मिळाला नाही, तो भाग आलाहिदा. परंतु एक स्वतःची वेगळी ओळख या स्पोर्ट्समुळं नक्की होत होती आमची. क्रिकेट, या क्रिकेटमध्ये झुंजे सर शिकवायला असायचे. नेट प्रॅक्टिसला ते आवर्जून नेटच्या मागं उभं राहून सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचे. कित्येक वेळा नेट प्रॅक्टिसला मग मी पण जायचो, कारण मी पण त्या टीमचा हिस्सा होण्याच्या मार्गावर होतो. माझा भाऊ तसं पाहिलं तर उपकप्तान झालेला होता आणि मग तिथं आपल्याला प्रॅक्टिसला स्कोप मिळायचा, प्रॅक्टिस मिळायची, सर पण द्यायचे, बॅटिंग मिळायची, बॉलिंग मिळायची. ते दिवसही खूप रमणीय असे वाटायचे. पार्कच्या स्टेडियमवर आमच्या शाळेचं नेट असायचं. आजही ते प्रॅक्टिसचे दिवस आठवतात आणि आजही कानामध्ये झुंजे सरांचा वर्गात शिकवतानाचा इंग्रजी हा विषय शिकवण्याची त्यांची हातोटी काही निराळी होती. त्यावेळचा पण तो आवाज अजूनही आठवतो, घोगरा असा आवाज, बुलंद आवाज. आणि तितकीच त्यांची व्यक्तिमत्व पण छान होतं. स्वभावाने मृदू होते, कधीकधी रागीट पण वाटायचे, पण स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर ही वॉज टोटली स्पोर्ट्समॅन. त्यांच्याकडनं खूप काही या ग्राउंडवरती जास्त शिकायला मिळालं. त्यापैकी एक किस्सा मी तुम्हाला सांगेन. नेटच्या मागं जेव्हा हे झुंजे सर बसलेले असायचे, क्रिकेटची प्रॅक्टिस असायची शाळेची, अर्थातच माझा भाऊ आणि सुनील भोसले हे दोघं कॅप्टन अँड व्हाईस कॅप्टन इतर सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस देण्यामध्ये मशगूल असायचे, अर्थातच ॲज पर डायरेक्शन्स गिवन बाय आवर झुंजे सर. पण जेव्हा जेव्हा कोणी बॅट्समन नेटमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि जर आउटसाईड दी ऑफ स्टंप कोणी बॉल टाकला तर मला अजूनही झुंजे सरांची आरोळी आठवते. हाणा देवा, मेजवानी आहे. जेव्हा जेव्हा माझा भाऊ प्रॅक्टिसला, नेट प्रॅक्टिसला किंवा मॅचमध्ये तो अशा पद्धतीने बॅटिंगला यायचा, तेव्हा तेव्हा झुंजे सरांनी